नमस्कार. आपला महाराष्ट्रामध्ये मी ज्ञानदा कदम तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली. विधानसभा निवडणुकीआधी गाजलेली लाडकी बहीण योजना सरकारी तिजोरीसाठी कशी तोट्याची ठरली याची आकडेवारीच आता समोर आली आहे. आधी या योजनेचा सरसकट लाभ दिल्यानंतर सरकारनं आता नियमांचं कुंपण उभारलंय आणि छाननी केल्यावर आतापर्यंत 9 लाख महिला या योजनेतनं अपात्र ठरल्यात. पण याच अपात्र बहिणींमुळे सरकारी तिजोरीला 450 कोटींचा फटका बसलाय. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. लाडक्या बहिणींचा सरकारला 450 कोटींचा चुना. राज्य सरकारची लाडकी बहीण पोर्टलवर कबुली. लाडकी बहीण योजनेला निकषांची चाळणी. लाडक्या बहिणींमुळे राज्य सरकारला तब्बल 450 कोटींचा फटका बसल्याचं आम्ही नाही तर खुद्द राज्य सरकारनं आपल्या पोर्टलवर म्हटलंय. महाराष्ट्र सरकारद्वारे चालवल्या जात असलेल्या लाडकी बहीण योजनेतील 5 लाखांपेक्षा जास्त महिलांना अपात्र ठरवण्यात आलंय. तसंच निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्याचे आदेश अंगणवाडी सेविका आणि विशेष अधिकाऱ्यांना देण्यात आलेत. जुलैपासून जानेवारीपर्यंतच्या 7 हप्त्यांचे पैसे त्या 5 लाख महिलांच्या बँक खात्यात जमा झालेत. ही रक्कम तब्बल 450 कोटी इतकी आहे. या लाडक्या बहिणींकडून ही रक्कम परत घेतली जाणार नाही असं स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. त्यामुळे राज्य सरकारच्या आर्थिक बजेटवर ताण पडला. त्यामुळे आता सर्व जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणीच्या अर्जांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. 4 चाकी वाहन आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंटमधून परत घेतलेला नाही. अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही. फक्त क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये जे पात्र ठरत नाहीयेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली आहेत. ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत नाहीत त्या लाभांपासून वंचित राहणार आहेत. लोकसभेत मोठ्या पिछेहाटीनंतर सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिणी योजना आणली. या योजनेत सुरुवातीला सरसकट अर्ज करणाऱ्या महिलांना लाभ देण्यात आला. पण आता निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींकडे सरकारनं मोर्चा वळवलाय. या महिलांना योजनेतून वगळायला सुरुवात करण्यात आली आहे. ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, ज्या महिलांनी इतर सरकारी योजनांचा लाभ घेतलाय, ज्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाहून अधिक आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. तसंच सरकारी नोकरीत असणाऱ्या महिलांना वगळण्यात येणार आहे. सोबतच लाभार्थी महिलांचं उत्पन्न तपासण्यासाठी राज्य सरकारकडून आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. लाडक्या बहिणींना दरवर्षी जूनमध्ये बँकेत KYC करून हयातीचा दाखला जोडावा लागणार आहे. काही महिला भगिनींच्या 4 व्हीलर आहेत. काही महिला भगिनींनी रिटर्न्स भरताना स्वतःचं इन्कम 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त दाखवलेलं आहे. अशा महिला भगिनींचं त्याच्यातनं नाव कमी होतंय आणि म्हणून काय सरसकट ही योजना बंद होणार नाही. 2 कोटी 40 लाखापैकी 9 लाख कमी झाले असतील पण 2 कोटी 39 लाख शिल्लक आहेत. त्यांच्यासाठी ती योजना चालूच राहणार आहे. राज्य सरकारनं आता लाडक्या बहिणींची फेरपडताळणी सुरू केल्यानं विरोधकांना सरकारवर टीकेची आयती संधी मिळाली आहे. गरज सरो आणि वैद्य मरो या उक्तीप्रमाणे भाजपा आणि त्यांचं सरकार महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना फसवत आहे. मुळात आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या खात्यामध्ये 5-5 महिन्याचे ॲडव्हान्स टाकणाऱ्या सरकारला आता यांची नीती का भ्रष्ट झाली? खरं तर सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच आहे आणि हे आता स्पष्ट झालेलं आहे. केवळ करदात्यांनी दिलेल्या कराच्या पैशातून मतदारांना भुलवण्यासाठी लाडक्या बहिणीच्या योजनेतून भरमसाठ अशा प्रकारचं हे जवळपास 46,000 कोटी रुपयाचं खर्च करण्याचा घाट घातला गेला. आणि आता लक्षात आलंय की आता एवढा पैसा खर्च झाला तर सगळ्या योजनांना कात्री लावायला लागते. एकूणच काय तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी महिला वर्गाला आपलंसं करण्यासाठी सरसकटपणे योजनेचा लाभ दिला
त्यातून सत्ताधाऱ्यांना लाडक्या बहिणींनी मतदान रूपी भरघोस ओवाळणी दिली. पण आता सत्ताधाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेला नियमांची चाळणी लावल्यानं राजकारण तापलंय. पण सरकारनं योजनेतून वगळलेल्या त्या 5 लाख लाडक्या बहिणींकडून 7 हप्त्यांची रक्कम वसूल न करण्याचा निर्णय घेऊन एक प्रकारे करदात्यांच्या 450 कोटी रुपयांवर पाणी सोडलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.